हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून अगदी स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला टिफिनसाठी अशी झटपट गवारीची भाजी दाखवणार आहे. तर इथे गवार बघा मी निसून घेतलेली आहे, स्वच्छ तुकडे करून मस्तपैकी. आणि ही आता धुवून घेणार आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने. पाहू शकता तुम्ही ताजी गवार आहे, फ्रेश आहे आणि कवळी गवार आहे मैत्रिणींनो. कवळी गवार कशी झटपट शिजली जाते, बिलकुल पण टाइम लागत नाही. तर आता आपल्याला काय करायचं, इथे मीडियम साईजचा एक मी कांदा घेतलाय बघा, एकच घेतलेला आहे, तुम्ही 2 पण घेऊ शकता. आपल्याला हा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. जास्त काही साहित्य लागत नाही, थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी झटपट होती टिफिनसाठी. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व साल ही काढून घेतली. कांदा जर काळा असला तर कांदा स्वच्छ धुवून घ्या पाण्याने. त्यानंतर आपल्याला हे कांदा आता बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा काळा नव्हता म्हणून मी धुवून घेतला नाही. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साध्या सोप्या रेसिपी आहेत माझ्या ह्या. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, माझे सगळे सोपे रेसिपी आहेत. एक पण म्हणजे असा कठीण नाही की तुम्हाला बनवता येणार नाही असा. सर्व पदार्थ हे सगळे सोपे आहेत. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. ही पण रेसिपी अगदी सोपी आहे टिफिनसाठी. मी आज गवारीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे, चमचमीत अशी मस्तपैकी आणि झटपट होणारी आहे. तर पाहू शकता इथे तुमच्या संग बोलता बोलता आपला कांदा पण बारीक चिरून झालेला आहे. मैत्रिणींनो, गवारीचे पण भरपूर प्रकार असतात. कोणी खारी गवार करतं, कोणी साधी गवार करतं, कोणी पातळ रस्सा गवार करतं. आपण तशी करणार नाही, ही मी वेगळ्या पद्धतीने थोडी तुम्हाला दाखवणार आहे. तर कांदा छान बारीक चिरून झालेला आहे. इथे एक टमाटा बघा मोठा होता, मी अर्धाच टमाटा घेतलेला आहे. तुम्ही एक मोठा पण टाकू शकता तुमच्या आवडीवर. आता हे टमाटा पण आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा. ते टमाटा आपला छान बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. त्यानंतर इथे कोथिंबीर मी स्वच्छ बघा धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर पण आपल्याला चांगली बारीक चिरून घ्यायची. लसूण घेतलेला आहे. लसूण तुम्ही ठेचून टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून लसूण टाकणार आहे. तसं मैत्रिणींनो प्रत्येकाच्या आवडीवर असतं, त्याच्यामुळे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही चिरून ठेचून किंवा पेस्ट करून टाकू शकता. आपण एवढंच साहित्य त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा, जास्त काही साहित्य नाही. आणि अद्रक घेणार आहे, अद्रकचा थोडासा तुकडा तो किसून घेणार आहे. अद्रक कसं भाज्यांमध्ये टाकलं ना तर भाजी खायला पण चांगली असते आणि शरीरासाठी पण उत्तम असते. त्याच्यामुळे तुम्ही पण अद्रक टाकत जा थोडं का होईना भाजीमध्ये. इथे अद्रक किसून घेतले बघा मी. लसूण, कांदा, टमाटर आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आहे. तर चला आपण आता गॅस वळूया. इथे गॅस पेटून घेते मी आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी साधारण 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं मोहरी एकत्रच आहे ती टाकून दिली मी, अर्धा चमचा. जिरी मोहरी छान तडतडल्यावर लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण पण चांगला तेलावर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला लगेच मीडियम साईजचा मी कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. आणि टमाटा पण त्या सोबत टाकून द्यायचा आहे बघा. कांदा टमाटा चांगला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईस्तोवर.
चांगला परतला ना मैत्रिणींनो, म्हणजे दाताखाली कसा कांदा कचकच करत नाही, त्याच्यामुळे कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला। फास्ट गॅसवर कांदा तुम्ही परतून घ्या, कंटिन्यू हलवीत राहावा असं, म्हणजे छान परतला जातो, लवकर परतला जातो। त्यानंतर इथे मी अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे। अद्रक पण तेलावर चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे अद्रकचा कच्चा पण निघून जातो। कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे। हळद टाकून घ्यायची 1 चमचा आणि त्यानंतर आपल्याला इथे कांदा लसूण मसाला मी 2 चमचे टाकून घेते। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला तिखट जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे टाकू शकता। आणि भाजी आपली थोडी जास्त कमी असते ना, त्याप्रमाणे पण मसाले टाकता येतात। तर हे सर्व मसाले चांगले आपल्याला परतून घेतलेले आहेत, पाहू शकता। त्यानंतर आपल्याला इथे गवार टाकून घ्यायची। गवार स्वच्छ मी धुवून घेतलेली ती टाकून दिली। आता गवार पण चांगली परतून घ्यायची ह्या मसाल्यामध्ये। पाहू शकता मैत्रिणींनो, जरा पण टाइम लागला नाही, खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे। टिफिनसाठी तुम्ही नक्की करून बघा। छान भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला ही। त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी। मीठ टाकून झाल्यावर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि पाणी टाकून घ्यायचे। अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले मी। सर्व भाजी छान मिक्स करून घेतली। त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे 1-5 मिनिटं आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची। पाहू शकता मस्त भाजीचा रंग पण आलाय आणि दिसायला पण चमचमीत अशी मस्त दिसती। तर भाजी वर खाली करून घेऊया। त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे मी भाजीत। पाहू शकता इथे 1 चमचा मी मोठा 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला फक्त आता एक वाफ काढून घ्यायची। असंच झाकण ठेवायचे आपल्याला आणि वाफ काढून घ्यायची। भाजी झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। आता बघूया परत एकदा। तर मस्त ही गवारीची आपली चमचमीत भाजी झालेली आहे, पाहू शकता। मस्त भाजी मिक्स करून घेऊया। तर मैत्रिणींनो, ही गवारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशा पद्धतीने तुम्ही ही गवारीची भाजी करणार का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा पुन्हा सांगते, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। बाय।